चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. कथा टेबलाच्या अलीकडे. लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. मोबाईलचा अलार्म वाजला. मंजूनं डोळे किलकिले करून नक्की 7 वाजले त्याची खात्री करून घेतली. शेजारची उशी पोटाशी आवळून ती काही काळ अलसटल्यासारखी पडून राहिली. भारतात पाऊल टाकून 2 दिवस झाले तरी मंजूची जेटलॅग अजून पुरती गेली नव्हती. पण तरीही अंथरुणात रेंगाळून चालणार नव्हतं. 9:15 वाजता इंटरव्ह्यूचं शेड्यूल लागलं होतं. आजवरचा अनुभव लक्षात घेता वेगवेगळ्या विद्यापीठातून डिग्र्या घेतलेले फ्रेश ग्रॅज्युएट्स आजही गर्दी करणार होते. दिवसभर हे काम चालणार, त्यातल्या त्यात बऱ्या मुलांना निवडावं लागणार आणि विद्यार्थ्यांच्या ढासळत्या दर्जाकडे पाहून थोड्याशा असमाधानानं अमेरिकेला परतावं लागणार हेही तिला माहीत होतं. कंपनीचा भारतातला कोऑर्डिनेटर सुधांशू सिन्हा 8:30 वाजता येणार होता. तो तिला हॉटेल मिल्टनमध्ये घेऊन जाणार होता. भारतात आलं की हे एक बरं असतं. सगळीकडे विशेष वागणूक मिळते. दिमतीला शोफर ड्रिव्हन कार, चापलुसी करायला बरोबर कंपनीचा एखादा अधिकारी, एक्झॉटिक जेवण. आता तिथे सर्व सोयीसुविधा आहेत, पण तुमची कोणी एवढी पर्वा करत नाही. तुम्ही हवं ते विकत घेता, ते तुम्हाला विकत घेता येतं, पण ही अशी तुमच्या इगो कुरवाळणारी वागणूक मिळत नाही. आणि आता भारतातल्या चांगल्या हॉटेलातही हायजीनची चांगली काळजी घेतलेली असते. सर्व सर्व्हिसेस पर्सनलाइज्ड असतात आणि स्टँडर्डही चांगला राखायचा प्रयत्न केलेला असतो. स्वतःचा आवरता आवरता मंजूच्या मनावर समाधानाची एक साय जमायला लागली होती. तपकिरी रंगाच्या स्ट्रिक्स असलेले खांद्यावर रुळणारे केस तिनं सेट केले. हलकासा मेकअप करून, अंगावर परफ्यूमचा शिडकावा करून, ऑफिशियल सूट घालून आणि त्यावर शोभेलशी कॉस्ट्यूम ज्वेलरी घालून ती तयार झाली. आरशातल्या स्वतःच्या छबीवर ती खुश झाली. कंपनीनं दिलेला अधिकार, बुद्धिमत्ता, कर्तबगारी आणि उपजत सौंदर्य या सर्व गोष्टी आपल्या वेशभूषेनं अधोरेखित झाल्या पाहिजेत असा तिचा कटाक्ष असायचा. खोलीतला इंटरकॉम वाजला तेव्हा जेमतेम 8 वाजले होते. सिन्हाच टपकलाय असं वाटून मंजूच्या कपाळावर आपसुके काठी आली. इतक्या लवकर का आलाय ह्या बाबा, असं पुटपुटत मंजूनं फोन उचलला. रिसेप्शनकडून फोन आला होता. रिसेप्शनिस्टनं घटवलेल्या गोड आवाजात सफाईदार पण देसी इंग्रजीत म्हटलं, सॉरी टू डिस्टर्ब यू मॅडम, बट देर इज समबडी टू सी यू मॅडम. या मॅडमचा मंजूला खरं म्हणजे राग यायचा, पण कुठेतरी बरंही वाटायचं. तिच्या आवाजात आपोआप अधिकाराचा रुबाब आला. अंगलाळलेल्या उच्चारात ती म्हणाली, आय डोंट वॉन्ट टू एंटरटेन एनी वन नाव. प्लीज लेट मी नो वेन मिस्टर सिन्हा कम्स. इज दॅट क्लिअर? अजिजीनं रिसेप्शनिस्ट म्हणाली, या मॅम, बट दिस लेडी हिअर वॉन्ट्स टू हॅव अ वर्ड विथ यू. ओके, गिव्ह हर द फोन, मंजूनं सांगितलं. पलीकडून आवाज आला, नमस्ते, मी मिसेस संध्या नाडकर्णी. इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी इलेक्ट्रिकल ब्रांचला शिकवते. इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मिसेस संध्या नाडकर्णी म्हणजे कोण ते मंजूला लगेच लक्षात आलं होतं. पण तरीही ती धूर्तपणे म्हणाली, मिसेस नाडकर्णी, ओके, काय काम काढलं माझ्याकडे? मला फक्त 5-10 मिनटं बोलायचं आहे तुमच्याशी, महत्त्वाचं काम आहे, भेटू शकाल का मला? मिसेस नाडकर्णींनी तिकडून विचारलं. मिसेस नाडकर्णींच्या आवाजातली अजिजी ऐकून मंजूला सुखावल्यासारखं वाटलं. तिनं थोडा विचार केल्यासारखं केलं आणि उपकार केल्यागत म्हणाली, ओके, पण मला 5 मिनटापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही.
मीच लाऊंजमध्ये येते, यू मे वेट द्या. आपल्या इंग्रजी उच्चारावर चढलेली अमेरिकी झाक आणखी तीव्र करत मंजूनं सांगितलं. लाऊंजमध्ये एक चष्मेवाली किडकिडीत, चेहऱ्यावर सुरकुत्या उमटलेली पण केसाला कलप लावून वय लपवायचा प्रयत्न केलेली बाई बसली होती. ही बाई म्हणजे आपल्या एकेकाळच्या प्राध्यापक नाडकर्णी आहेत यावर मंजूचा विश्वास बसेना. पूर्वीप्रमाणेच त्यांनी कडक स्टार्च केलेली किमती कॉटन साडी नेसली होती. मंजूला पाहिल्याबरोबर मिसेस नाडकर्णी उठून उभ्या राहिल्या आणि गोंधळून गेल्यासारख्या बिचकत हसल्या. हात जोडून त्यांनी भारतीय पद्धतीनं अभिवादनही केलं. मंजूनं त्या नमस्काराकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तिचा एकंदर नूर पाहून मिसेस नाडकर्णींच्या हृदयात असूयेची एक सूक्ष्म कळ आली. नेहमीप्रमाणे त्यांच्या मनात आलं, अलीकडच्या या मुलींना किती पटकन यश मिळतं. तरुण वयातच पैसा, मान, अधिकार, परदेशवाऱ्या सगळं काही. नाहीतर आम्ही इतकी वर्ष नोकरी करून आहोत इथेच आहोत. पण आज या टोचणीला एक सोनेरी किनार होती. 4-5 वर्षात आपला शौनकही असाच टेचा थिंडेल जगभर, या विचारानं त्यांची खंत पुसट झाली. हाय, नाईस टू मीट यू. हाऊ कॅन आय हेल्प यू? मंजू म्हणाली. मंजू जवळ आली आणि मिसेस नाडकर्णींकडे पाहून हसली तेव्हा मिसेस नाडकर्णी बावचळल्या. मंजूला पाहिल्यावर लगेच जरी त्यांनी तिला ओळखलं नव्हतं तरी तिचं स्मित आणि डोळ्यातली ओळखीची खूण पाहून त्यांची ट्यूब पेटल्यासारखं झालं. पूर्वीच्या 2 वेण्यांच्या जागी आता स्टायलिश बॉब आला होता. ती किंचित भरली होती त्यामुळे पूर्वी मोठं वाटणारं नाक आता छान प्रमाणबद्ध वाटत होतं. डाव्या गालावर डोळ्याच्या किंचित खाली अजूनही हलकासा आडवा वण दिसत होता. तिच्या हालचालीत परिपक्व डौलदारपणा आला होता. ओळखू न येण्याइतकी काही ती बदलली नव्हती. गालावरचा तो वण पाहिल्यावर ती मंजूच आहे अशी मिसेस नाडकर्णींची खात्री झाली. मंजूनं हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. तिच्या कानातल्या लोंबत्या झुमक्याला झोका मिळाला. आत्ताच्या आत्ता इथून पळून जावं असं मिसेस नाडकर्णींच्या मनात आलं. एलियन क्लाउड कॉम्प्युटिंग लिमिटेड या सुप्रसिद्ध कंपनीची व्हाईस प्रेसिडेंट मिसेस रानडे म्हणजेच मंजू कारखानीस असं जर त्यांना माहीत असतं तर शौनकच्या हट्टाला बळी पडून त्यांना भेटायला याची तसदी मिसेस नाडकर्णींनी नक्की घेतली नसती. आपल्या या भेटीनं शौनकचं भलं व्हायच्याऐवजी नुकसानच व्हायचं त्यांच्या मनात आलं. मला तुम्ही ओळखलेलं दिसत नाही आहे. मी पूर्वीची मंजू कारखानीस, तुमची विद्यार्थिनी, मंजूनं सांगितलं. कसंसं हसत मिसेस नाडकर्णी म्हणाल्या, ओळखलं ना. तुमच्यात थोडा फरक झाला आहे म्हणून लगेच नाही ओळखलं, पण तुम्हाला भेटायला येण्यापूर्वी हे मला माहीत नव्हतं. त्यावर मंजू म्हणाली, 8 वर्ष म्हणजे अगदी काही कमी काळ नाही ना. तुम्ही बऱ्याच बदलल्या आहात. त्यावर मिसेस नाडकर्णी म्हणाल्या, तुमच्याविषयी खूप ऐकून आहे मी, पण तुम्ही म्हणजे मिसेस कारखानीस हे मला माहीत नव्हतं. आपल्या कॉलेजच्या हुशार विद्यार्थ्यांमध्ये तुमचं नाव घेतलं जायचं. मिसेस नाडकर्णींचं बोलणं अर्ध्यात तोडतच मंजू म्हणाली, माझ्याकडे वेळ फार थोडा आहे. प्रिलिमिनरीजमध्ये वेळ न घालवता आपण थेट कामाचंच बोलूया. काय काम काढलेत माझ्याकडे? धरणी आपल्याला पोटात घेईल तर बरं असं आता मिसेस नाडकर्णींना वाटायला लागलं. पण आता तर आपलं ह्या बाईशी बोलणं अधिकच गरजेचं झालं आहे हेही लक्षात येऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली. मला जरा ऑकवर्ड वाटतंय सांगायला, पण सांगते. कंपनीतर्फे इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेल्या मॅडम आपल्याच कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत असं मला कळलं. कसं कळलं? आपल्या कॉलेजचे काही स्टुडंट्स काल तुमच्याकडे इंटरव्ह्यूसाठी आले होते. त्यांच्याकडून ते माझ्या मुलाला समजलं. मंजूने आठवायचा प्रयत्न केला. काल इंटरव्ह्यूच्या वेळी तिनंच त्यातल्या 2 मुलांना हे सांगितलं होतं हे आत्ता तिला आठवलं. कॉलेजविषयी फारसं प्रेम नसूनही ते आपल्याला त्यावेळेला का बोलावंसं वाटलं हे तिला समजेना. बरं मग तिनं विचारलं, माझ्या मुलानं पण ॲप्लाय केलं आहे. कसंही करून त्याला तुमच्या एलियन क्लाउड कॉम्प्युटिंग लिमिटेड या कंपनीत जॉब हवा आहे. खांदे उडवून जराशा तुटकपणे मंजू म्हणाली, जर त्याची पात्रता असेल तर त्याला मिळेल ना. पण खांद्यावरच्या पर्समधून मिसेस नाडकर्णींनी कसलेसे कागद काढले आणि म्हणाल्या, त्याचे स्कोर्स चांगलेच आहेत, पण त्याला अमेरिका बेस्ड कंपनीत आणि त्यातूनही एलियन क्लाउड कॉम्प्युटिंग लिमिटेड या कंपनीत नोकरी मिळायला हवी आहे. का? आमचीच कंपनी का? आजकाल बऱ्याच अमेरिकन कंपन्या इकडे येऊन फ्रेशर्सना रिक्रूट करून जातात.
या डोमेनमध्ये काम करणाऱ्या खूप कंपनी आहेत आता. हातातले कागद मंजूकडे देत मिसेस नाडकर्णी म्हणाल्या, हो, पण तुम्हाला कल्पना आहे, प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं, अमुकच कंपनी मिळायला हवी असं. तसं आमच्या शौनकचं झाले. गेल्या वर्षीच त्याने इंटरनेटवर सर्च मारला होता, तेव्हा तुमच्या कंपनीच्या साईटने तो फार इम्प्रेस झाला होता आणि तेव्हापासून तो फॉलो करत होता. त्याने ज्या कंपन्या शॉर्टलिस्ट केल्या त्यात एलियन क्लाउड कॉम्प्युटिंग लिमिटेड कंपनीचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याला बेस्ट कंपनीत जॉईन करायची आहे, मिसेस नाडकर्णींनी सांगितलं. मंजूला तिचे कॉलेजचे दिवस आठवले. तिलाही लार्सन अँड ट्युब्रोमध्ये जॉब मिळावा असं वाटत होतं त्यावेळेला. त्याला फारसं काही कारण होतं असं नाही, पण ते तिचं स्वप्न होतं. शौनकच्या बायोडाटावरून मंजूनं ओझरती नजर फिरवली. तिच्या मनात आलं, एवढे क्वालिफिकेशन्स असलेल्या या मुलाला कोणाच्या रद्दबदलीची गरजच का लागावी. ती म्हणाली, तुम्ही याची रद्दबदली करायची खरं तर काहीच आवश्यकता नाही आहे. याला कुठेही चांगला जॉब मिळेल. म्हणजे आमच्या कंपनीत मिळेलच असं मी नाही सांगू शकणार, पण एकंदरीत त्याला कुठलीही अडचण येणार नाही असं मला म्हणायचं आहे. त्याच्यावर मिसेस नाडकर्णी म्हणाल्या, त्याच्या वर्गातल्या 5 मुलांना कॉल आले. शिवाय अलीकडे गल्ली बोळात इंजिनिअरिंग कॉलेजेस निघाली. त्यातल्या काहींना मान्यताही आहे. तिथलेही चांगले विद्यार्थी स्पर्धेत आहेत. सगळे चांगले आहेत. टफ कॉम्पिटिशन आहे. ही इज व्हेरी व्हेरी कीन ऑन गेटिंग धिस जॉब. इनफॅक्ट दिस इज हिज ड्रीम जॉब. आणि तो मिळाला नाही तर त्याला फ्रस्ट्रेशन येईल. मिसेस नाडकर्णींच्याकडे मंजूनं स्थिर नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, काय करायचं ते मी बघेन. आय कॅनॉट प्रॉमिस एनिथिंग. मंजूला आठवलं, 8 वर्षापूर्वी आपले बाबाही या नाडकर्णी मॅडम पुढे असेच नाक घसत होते, फक्त खरं काय घडलं ते त्यांनी कॉलेज अथॉरिटीजना सांगावं यासाठी. पण या बाईनं ऐकलं नाही. माझं आणि माझ्यामुळे श्रीकांतचंही नुकसान केलं. मंजूच्या चेहऱ्यावर तिच्या मनातले हे भाव उमटले असावेत. निदान मिसेस नाडकर्णींना तरी तसं वाटलं असावं. म्हणून त्या एकदम गडबडीनं म्हणाल्या, मी फक्त तुमचं 1 मिनिट जास्त घेते. माझ्या हातून पूर्वी जे काही झालं त्याचा राग तुम्ही प्लीज माझ्या मुलावर काढू नका, एवढंच मला म्हणायचं आहे. तो खरंच खूप टॅलेंटेड आहे. तुमच्यावर कॉलेजकडून अन्याय झाला हे मला तेव्हाही कळत होतं, पण माझे हात बांधले गेले होते. मी तुम्हाला मदत नाही करू शकले. अच्छा, म्हणजे तुमच्यावरच्या आकसापोटी मी शौनकवर अन्याय करू नये हे सुचवायला तुम्ही आले आहात, राईट? नाही हो, तुम्हाला भेटेपर्यंत मला तुम्ही कोण हे सुद्धा माहीत नव्हतं. शौनकला वाटलं की मॅडम आपल्या कॉलेजच्या ॲल्युमनाय आहेत, तर आईच्या ओळखीचा आपल्याला फायदा मिळेल, म्हणून त्यांनी मला गळ घातली. पण झालं भलतंच, राईट? मिसेस नाडकर्णींनी रुमालानी कपाळावरचा आणि गळ्यावरचा घाम पुसला. रडकुंडीला येऊन त्या म्हणाल्या, प्लीज तुम्ही मागच्या सर्व गोष्टी विसरून जा आणि त्याच्याकडे पहा. मी तुमच्या मनापासून माफी मागते. मंजू हसली आणि विचारलं, तुम्हाला आठवतंय माझे बाबाही तुमच्याकडे असेच विनवण्या करत होते, ते मी विसरू म्हणता? हे बोलताना मंजूच्या आवाजाला कडवट धार आली होती. चेहराही चांगलाच रागीट झाला होता. इतक्यात सिन्हा येताना दिसला. सिन्हाला पाहून तिनं आपला चेहरा पूर्ववत केला आणि म्हणाली, मला निघालं पाहिजे. एवढं बोलून ती सिन्हाच्या दिशेनं गेली. ते दोघेही बाहेर पडेपर्यंत मिसेस नाडकर्णी त्यांच्याकडे हताशपणे पाहत राहिल्या. आपल्या हातून मंजू कारखानीचा अक्षम्य अपराध घडलाय याची मिसेस नाडकर्णींना पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणीव झाली. एकट्या मंजूवरच नाही तर तिच्या बाजूनी भांडणाऱ्या श्रीकांतवरही. मंजू फायनल इयरला असताना ते सर्व प्रकरण उद्भवलं होतं. खरं म्हणजे लॅबमध्ये झालेल्या त्या अपघाताचा त्यांच्याशी थेट काहीही संबंध नव्हता, पण इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या हेड म्हणून अंतिम जबाबदारी त्यांची होती आणि वरिष्ठांना जाबही त्यांनाच द्यावा लागणार होता. वर्कशॉप आणि लॅबचा मेंटेनन्स ही काही विभाग प्रमुखाची जबाबदारी नसते. जोवर सगळं सुरळीत व्यवस्थित चालतं तोवर तुम्हाला कोणीही कसलंही श्रेय देत नाही, पण जरा कुठे काही बिघडलं की तुमच्यावर ठपका ठेवायला सगळे तयार. कुठलाही स्कॅम झाला असता किंवा नव्यानं सुरू होत असलेल्या असंख्य चॅनेल्सपैकी कोणी मीडियावाल्यांनी गोंधळ घातला असता तर पंचायत होणार होती. दुपारची 2:30ची वेळ होती. नाडकर्णी मॅडम लागोपाठ 2 लेक्चर संपवून स्टाफ रूममध्ये आल्या होत्या. कॅन्टीनमधून कॉफी मागवायच्या विचारात त्या असताना लॅबचा पिऊन बाळू धावतच आला होता.
4थ्या वर्षाच्या मुलांच्या एका बॅचचं प्रॅक्टिकल चालू असताना काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता. DC करंट चेकिंगच्या मोटरचा कुठलासा पार्ट एकाएकी निसटून एका मुलीच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला होता. तिला बरंच लागलंय असं बाळू घाबऱ्या सांगत होता. आता अशा वेळेला आपण घटनास्थळी जावं की न जावं अशा विचारात मिसेस नाडकर्णी पडल्या. आपण गेल्यामुळे आपल्या अंगावर प्रकरण शेकेल की न गेल्यानं जास्त नुकसान होईल यावर विचार करण्यात ते जवळपास 5 मिनिटं घालवली. अपघात झाला तेव्हा आपण काही घटनास्थळी नव्हतो हे उघड आहे. आपल्यावर काहीही शेकायची शक्यता नाही असा त्यांच्या मनानं कौल दिला तेव्हा त्या लॅबमध्ये गेल्या. तेव्हा लॅबमध्ये मुलं घोळक्याने उभी होती. जमिनीवर रक्ताचं थारोळ झालं होतं. मंजू खाली पडलेली होती आणि तिच्या गालावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. तिच्या अंगावरच्या फिक्या निळसर रंगाचा खमीस आणि सलवार रक्ताच्या डागांनी भरली होती. 1-2 मैत्रिणी तिला सावरायला मदत करत होत्या. श्रीकांत तिच्या शेजारी जमिनीवर बसून आणखी कुठे काही लागलंय का हे विचारत होता. कोणी तिला पाणी देत होतं, कोणी जखमेवर मलमपट्टी करायच्या प्रयत्नात होतं. लॅब असिस्टंट स्वतःच खूप गोंधळले होते, पण तरीही मुलांना शांत करायचा ते प्रयत्न करत होते. आत्तापर्यंत हा असा विचित्र अपघात कधीच झालेला नव्हता. इमारतीच्या मागच्या दारापाशी कोणीतरी रिक्षा आणली आणि मंजूला दोन्ही बाजूंना धरून कसं बसं रिक्षापर्यंत नेलं. खरं म्हणजे मिसेस नाडकर्णींनी मंजूबरोबर जायला हवं होतं, पण हा अपघात कसा झाला हे शोधणं विभागप्रमुख म्हणून गरजेचं आहे असं त्यांनी ठरवलं आणि मंजूबरोबर जायची जबाबदारी मुलांच्यावरच सोडली. लॅब असिस्टंट आणि टेक्निशियन दोघांचेही चेहरे पडले होते. लॅबमधल्या यंत्रसामुग्रीच्या तेल पाण्याची जबाबदारी ह्या दोघांच्यावर होती. वेळच्या वेळी आपण प्रत्येक इक्विपमेंट तपासतो असं दोघंही शपथेवर सांगायला लागले. ज्या मोटरचा बोल्ट किंवा कुठलासा पार्ट निसटला होता त्या मोटरचं रुटीन चेकिंग आपण केलं होतं. त्यात कोणताही दोष नव्हता. त्याचे सर्व भाग नीट घट्ट बसवलेले होते. तरीही हा पार्ट कसा निसटला हे आपल्याला कळत नाही असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. टेक्निशियननी पिऊनची साक्ष काढत म्हटलं, 2च दिवसापूर्वी मी सर्व इक्विपमेंट्स तपासली होती. त्यानं तेलपाणी केलं होतं. मोटरचे आटे व्यवस्थित घट्ट केले होते. पाहिजे तर बाळूला विचारा, तो इथेच त्यावेळेला झाडझूड करत होता. ते ऐकल्यावर बाळू म्हणाला, हां ते काहीतरी खाटखूट करत होते हे खरं आहे, पण त्यांनी काय केलं ते मी कशाला बघतोय, मला त्यातलं काय समजत बी नाही. असं म्हणून बाळू हात झटकून मोकळा झाला. लॅब असिस्टंट घसा खाकरत बोलायला सरसावले. ते सांगायला लागले, मॅडम प्रत्येक इक्विपमेंट सुरू करण्यापूर्वी तपासणं हे माझ्याकडून अपेक्षित नाही आहे, पण तरीही मी तसं करत असतो मुलांच्या सेफ्टीसाठी. आजही मी ते केलं होतं. सगळं काही जागच्या जागी नीट होतं. बहुधा यांची ओढणी अडकली असेल आणि त्यामुळे बोल्ट निसटला असेल. या लेडीज हे असे घेरदार ढगळ कपडे आणि ओढण्या घालतात त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचा संभव वाढतो. कोण म्हणतं टक्का दिला हा खेळ आता सुरू झाला होता. नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला हे ठरवणं अशा परिस्थितीत खरं म्हणजे अवघड होतं. ते ठरवता आलं नसतं तर प्रिन्सिपॉलनी मिसेस नाडकर्णींच्यावर ठपका ठेवला असता. उद्या मंजूचे पालक तक्रार करायला आले असते तर आणखी मोठा इश्यू झाला असता. ते मीडियाकडे गेले असते तर आणखी घोटाळा होणार होता. पण पडलो तरी 4 पायावरच पडायचं अशी सावधानता बाळगणाऱ्या मांजराप्रमाणे मिसेस नाडकर्णी कामाला लागल्या. पुढे काय होतं हे पाहायला थांबलेल्या मुलांना मॅडमने आणखी थोडा वेळ थांबवून धरलं. तिथल्या तिथे त्यांनी एक तारीखवार निवेदन तयार केलं. मंजू कारखानीस यांच्या ओढणीचं टोक मोटरमध्ये अडकल्यामुळे मोटरचा पार्ट निसटला आणि त्यांना अपघात झाला. त्यामुळे झालेल्या अपघाताला कॉलेज स्टाफपैकी कोणालाही जबाबदार धरता यायचं नाही असा त्या निवेदनाचा मतितार्थ होता. 15 विद्यार्थ्यांपैकी 9 जण अजूनही हजर होते. साक्षीदार म्हणून त्यांच्या सह्या त्या निवेदनावर घ्यायची मोहीम सुरू झाली. दोघी मुली म्हणाल्या, पण आमचं लक्ष नव्हतं मंजूकडे. आमची तिच्याकडे पाठ होती. आम्ही कशा सह्या देणार ह्या निवेदनावर. मॅगझिन सेक्रेटरी असलेला निषाद म्हणाला, मॅडम मी तर मंजूच्या बाजूलाच प्रयोग करत होतो. ती त्या मोटरच्या जवळपासही नव्हती. ती आणि श्रीकांत ह्या इथे उभं राहून त्यांची रीडिंग स्टॅली करत होते. तिची ओढणी मोटरमध्ये अडकणं इम्पॉसिबल आहे. पाहिजे तर तुम्ही श्रीकांतलाही विचारा, मी नाही या कागदावर सही करणार. वर्गातल्या काही मुलांनी जर उलटी साक्ष दिली असती तर आता पंचायत होणार होती. त्यातून श्रीकांत आणि निषाद हे जर काही बोलायला लागले असते तर बाकीची मुलंही उलटली असती. त्या दोघांना बरीच न्यूसन्स व्हॅल्यू होती.
सापळ्यात अडकलेल्या श्वापदागत मिसेस नाडकर्णी घाबरल्या. त्यांचं प्रमोशन जवळ आलं होतं. त्या सध्या टेम्पररी हेड असल्या तरी त्याच्यावर सिलेक्शनचं शिक्कामोर्तब झालेलं नव्हतं. त्यांचे गाईड डॉक्टर शेणई हे प्रिन्सिपलच्या बैठकीतले होते. PhDचं काम संपत आलं होतं. काम पुरं झालं की नाही झालं हे सांगणं आणि PhDमधून तारून नेणं हे गाईडच्या हातात होतं. आता हे अपघाताचं प्रकरण नाडकर्णींना कदाचित फार महागात गेलं असतं. त्या म्हणाल्या, ते काही नाही, मी सर्वांशी बोलून खात्री करून घेतली. सर्व विद्यार्थ्यांनी निवेदनावर मुकाट्याने सह्या करायच्या आहेत, नाहीतर त्यांच्यावर डिसिप्लिनरी ॲक्शन घेतली जाईल. कोणीही उलटासुलटा जबाब देण्याचा आगाऊपणा करायचा नाही आहे, वर्गातल्या मुलांना त्यांनी दरडावून सांगितलं. आता मुलांचे इंटरनलचे मार्क डिपार्टमेंटच्या हातात. शेवटचं वर्ष, परीक्षा तोंडावर आलेल्या आणि ह्या वर्षीच्या मार्कावर पुढचं सगळं करिअर अवलंबून. कोणाला कॉलेजकडून पुढच्या शिक्षणासाठी ट्रान्स्क्रिप्ट्स हवे असणार, तर कोणाला रेकमेंडेशन्स. कोण बंगा घेणार मॅडमशी? हिंमत आणि वेळ तरी कोणाला होता असल्या कटकटी करायला? बहुसंख्य मुलामुलींनी सह्या केल्या. कोणीच आपल्याला साथ देत नाही म्हटल्यावर निषादचं अवसानही गळायला लागलं, पण त्यांनी सही केली नाही. मंजूशी बोलल्यानंतरच मी या निवेदनावर सही करीन, तोवर करणार नाही असं बोलून तो तिथून सटकला. मिसेस नाडकर्णी निषादवर जाम भडकल्या होत्या. मोठ्या अक्कल हुशारीनं त्यांनी सगळं जमवत आणलं होतं आणि या एका मुलामुळे असं फिसकटणार असं त्यांना वाटायला लागलं. लॅबमध्ये काय झालं हे मुकाट्यांनी दाबून टाकायच्या प्रयत्नाला बळ आलं मंजूच्या आणि श्रीकांतच्या गैरहजेरीनं. अपघात झाल्याच्या 3ऱ्या दिवशी श्रीकांत कॉलेजला आला तेव्हा त्याला मंजूविरुद्ध शिजत असलेल्या कटाचा वास लागला आणि तो थेट स्टाफ रूममध्ये मॅडमना जाऊन भेटला. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मंजूची ओढणी मोटरमध्ये अडकल्यामुळे अपघात झाला अशा अर्थाचं निवेदन तुम्ही तयार केलं आहे आणि त्यावर विद्यार्थ्यांच्या सह्या घेतल्या आहेत असं मला समजलं, पण तसं काहीही झालेलं नाही. चाक सुटून बाहेर आलं तेव्हा मंजू मोटारपासून 4 फुटावर उभी होती. तिने अंगावर घातलेली ओढणी कॉटनची असल्यानं ती उडण्याचाही संभव नाही. त्या दिवशी नेमकं काय झालं ते मी लिहून आणलेलं आहे. आमच्या बॅचची मुलं त्याला साक्षीदार आहेत. वाटल्यास तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. मिसेस नाडकर्णी श्रीकांतवर अतिशय संतापल्या, पण स्टाफ रूममध्ये त्यांना ही चर्चा व्हायला नको होती. त्या एवढंच म्हणाल्या, कॉलेज अथॉरिटीजना माहिती देण्याचं काम माझं आहे, तुमचं नाही आहे. असं बोलून श्रीकांतनं दिलेले कागद त्यांनी ठेवून घेतले आणि दुपारी लॅबमध्येच त्याला भेटायला बोलवलं. ऐनवेळी तो विषय थांबवण्याचं वेगळं कारण त्यांना सुचलं नव्हतं. दुपारी श्रीकांत, निषाद आणि त्यांच्याबरोबरच्या 4-5 मुलामुलींना मिसेस नाडकर्णींनी सांगितलं, हे पहा, माझा कोणताही गैरसमज झालेला नाही आहे. लॅब असिस्टंट आणि टेक्निशियन यांच्याशी सविस्तर बोलून मी हे निवेदन तयार केले. त्या दोघांनी आणि तुमच्या बॅचच्या सगळ्या मुलांनी या निवेदनावर सह्या केल्यात. या बघा. श्रीकांतनं आणि निषादनं त्या निवेदनावर त्या दिवशी सही केली नाही. उलट ते म्हणाले की वेळ पडली तर आम्ही प्रिन्सिपॉलकडे जाऊ आणि काय घडला तो प्रकार त्यांना सांगू. पण मुलांच्या नाड्या आपल्या हातात आहेत हे मिसेस नाडकर्णींना माहीत होतं. एक श्रीकांत सोडला तर बाकीच्या मुलांनी मुकाट्याने त्यांच्या आदेशापुढे मान तुकवली. मुलांच्या सहीचं ते निवेदन प्रिन्सिपॉलकडे गेलं. आपण इतक्या दिवसात मंजूला पाहायलाही गेलो नाही किंवा तिची साधी विचारपूसही केली नाही हे या सर्व भानगडीत मिसेस नाडकर्णींच्या लक्षात आलं नव्हतं. वर्गातली बरीच मुलं तिच्या घरी जाऊन आली होती. तिचा सुजलेला चेहरा, पडलेले 2 पुढचे दात आणि सुजेमुळे पूर्ण मिटलेले डोळे पाहून सर्वजण घाबरून गेली होती. मंजूचे आई वडील अगदी नाउमेद झाले होते, कारण तिच्या डोळ्याला कितपत दुखापत झाली आहे, तिच्या दृष्टीवर त्याचा काही परिणाम झाला आहे का हे समजायला मार्ग नव्हता. काही दिवस तरी ते समजणार नव्हतं. शेवटच्या वर्षाला, शेवटच्या सेमेस्टरला ही अशी अंथरुणावर पडलेली पाहून त्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. सुमारे आठवड्यानंतर मंजूचे वडील कॉलेजमध्ये मिसेस नाडकर्णींना भेटायला आले होते. श्रीकांत त्यांना मॅडमकडे घेऊन आला होता. श्रीयुत कारखानीस आपल्याविरुद्ध तक्रार करायला, आपल्याला जाब विचारायला आलेत असं वाटून मिसेस नाडकर्णी एकदम लढाऊ पवित्र्यात बोलल्या, इट वॉज ॲन ॲक्सिडेंट. मंजूची ओढणी मोटरमध्ये अडकली आणि ही दुर्घटना घडली. कॉलेज अथॉरिटी त्यासाठी जबाबदार नाही. तुम्हाला कॉलेजकडून कॉम्पेन्सेशन वगैरे मिळायचा प्रश्नच येत नाही. ते ऐकून कारखानी शांतपणे म्हणाले, तुमच्याकडून मला नुकसान भरपाई नको आहे. ती माझी मुलगी आहे,
आणि तिला उत्तम ट्रीटमेंट मिळावी अशी सोय मी केलेली आहे. पण तुम्ही म्हणताय तसं काहीही झालेलं नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही. पण मला त्याविषयी काही बोलायचंच नाही आहे. मग तुम्हाला काय हवं आहे? का आला तुम्ही या श्रीकांतला घेऊन? नाडकर्णींनी विचारलं. तुम्ही कोणी मंजूला पाहायला घरी आला असतात तर तिची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला कळलं असतं. पण तुमच्यापैकी कोणालाही त्याची गरज वाटली नाही. मी इथे तक्रार करायला आलेलो नाही आहे, तुम्हाला एक विनंती करायला आलो आहे. मंजूची तोंडी परीक्षा 15 दिवसावर आली आहे. गेल्या 3 वर्षाचं तिचं रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे. सध्याच्या परिस्थितीत ती अभ्यासाचं पुस्तक वाचूही शकणार नाही आहे. तेव्हा मेडिकल ग्राउंड्सवर तिची परीक्षा पुढे ढकलली तर बरं होईल. एवढी विनंती करायला मी फक्त आलो आहे, ते म्हणाले होते. त्यांची ती विनंती ऐकून मिसेस नाडकर्णी थोड्या नरमल्या. तुम्हाला मुळीची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण विद्यापीठाच्या परीक्षेत आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही ना, त्यांनी म्हटलं. स्पेशल केस म्हणून तुम्हाला नक्की एवढी ॲडजस्टमेंट करता येईल. मी तसा रीतसर अर्ज करतो. नाहीतरी ह्या ज्या तोंडी परीक्षा आहेत ते कॉलेजच घेत असतं ना. कारखानीस बराच वेळ विनवण्या करत राहिले तेव्हा कुठे मिसेस नाडकर्णी त्याबाबत विचार करायला तरी तयार झाल्या. 3-4 हेलपाटे घातल्यानंतर कारखानीसांचं म्हणणं मोठ्या मिनतवारीनं कॉलेजनं मान्य केलं आणि मंजूची परीक्षा नंतर स्वतंत्रपणे घेतली गेली. श्रीकांतचा मात्र मिसेस नाडकर्णींना प्रचंड राग आला होता. त्याला अद्दल घडवायची म्हणून त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या एक्सटर्नल एक्झामिनरनी श्रीकांतला जेमतेम पासापुरते मार्क दिले. वास्तविक त्याने ओरल एक्झाममध्ये छान उत्तरं दिली होती, पण मार्क देणं हे शेवटी एक्झामिनर्सच्या हातात होतं ना. मिसेस नाडकर्णींच्या मनात आत्ता आलं, मंजू आणि श्रीकांत दोघंही माझ्या शौनकसारखेच कोवळे होते त्यावेळेला. पण तेव्हा आपलं मन द्रवलं नव्हतं. श्रीकांतचा पवित्रा आपल्याला अपमानास्पद वाटला होता. मंजूविषयी आपल्या मनात राग नव्हता, पण आपली कातवडी बचावणं आपल्याला तेव्हा जास्त महत्त्वाचं वाटलं होतं. इतक्या वर्षात आपण ते प्रकरण विसरून गेलो होतो. पण आता 8 वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग आज आपल्या शौनकसाठी अडथळा ठरणार आहे. लहान वयात पैसा आणि सत्ता या दोन्ही गोष्टी हाती असलेली मंजू त्याच्यावर सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. तिच्या एकूण आविर्भावावरूनच ते दिसत होतं. मिसेस नाडकर्णींची बोलून मंजू इंटरव्ह्यू घ्यायला गेली तेव्हा तिच्या मनातही पूर्वी घडून गेलेला तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला होता. श्रीकांतला फोन करून मॅडमची गंमत सांगायलाच पाहिजे असं तिच्या मनात आलं आणि ती स्वतःशीच हसली. मुलं मुली इंटरव्ह्यूसाठी बिचकत येत होती आणि आपापल्या कुवतीप्रमाणे उत्तर देऊन जात होती. लंच ब्रेकच्या जरा आधी इंटरव्ह्यूसाठी शौनक खोलीत आला. त्याच्या मनावर इंटरव्ह्यूचं प्रचंड दडपण आले हे त्याच्या देहबोलीतून लगेच लक्षात येत होतं. आत्तापर्यंत येऊन गेलेली बरीच मुलं ज्याला स्ट्रीट स्मार्ट म्हणता येतील अशी होती. त्यांच्या तुलनेनं शौनकचा ॲपियरन्स जरा बाळबोधच वाटत होता, पण त्याचा ॲकॅडमिक बेस पक्का होता. उत्तरं देताना तो चाचरत नव्हता. विचार करून सावकाश बरोबर उत्तरं देत होता. मराठी लोकांनी चालवलेल्या इंग्रजी शाळेतल्या मुलांचं असतं त्यापेक्षा त्याचं इंग्रजीही बरं होतं. जर हा मिसेस नाडकर्णींचा मुलगा नसता किंवा मंजूला ते माहीत नसतं तर त्याच्या निवडीसाठी फारसा विचार करावा लागला नसता हे मंजूने स्वतःशी कबूल करून टाकलं. दुसऱ्या दिवशी आणखी काही मुलांना बोलावलेलं होतं. सर्व उमेदवार संपले की शेवटी निकाल सांगायचा होता. संध्याकाळी काम उरकून हॉटेलवर परतताना पुन्हा एकदा मंजूला श्रीकांतची आठवण आली. श्रीकांत सध्या युरोपच्या दौऱ्यावर होतं असं 4 दिवसापूर्वीच फेसबुकवर त्यानं पोस्ट केलं होतं. त्याच्याशी बोलायचं झालं तर तिथल्या घड्याळाचा विचार करून फोन लावावा लागणार होता. मिसेस नाडकर्णींशी बोलून मंजू इंटरव्ह्यू घ्यायला गेली तेव्हा तिच्या मनातही पूर्वी घडून गेलेला तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला होता. श्रीकांतला फोन करून मॅडमची गंमत सांगायला पाहिजे असं तिच्या मनात आलं आणि ती स्वतःशीच हसली. मुलं मुली इंटरव्ह्यूसाठी बिचकत येत होती आणि आपापल्या कुवतीप्रमाणे उत्तरं देऊन जात होती. लंच ब्रेकच्या जरा आधी इंटरव्ह्यूसाठी शौनक खोलीत आला. त्याच्या मनावर इंटरव्ह्यूचं प्रचंड दडपण आले हे त्याच्या देहबोलीतून लगेच लक्षात येत होतं. आत्तापर्यंत येऊन गेलेली बरीच मुलं ज्याला स्ट्रीट स्मार्ट म्हणता येईल अशी होती. त्यांच्या तुलनेनं शौनकचा ॲपियरन्स जरा बाळबोधच वाटत होता, पण त्याचा ॲकॅडमिक बेस पक्का होता. उत्तरं देताना तो चाचरत नव्हता. विचार करून सावकाश बरोबर उत्तरं देत होता.
मराठी लोकांनी चालवलेल्या इंग्रजी शाळेतल्या मुलांचं असतं त्यापेक्षा त्याचं इंग्रजीही बरं होतं. जर हा मिसेस नाडकर्णींचा मुलगा नसता किंवा मंजूला ते माहीत नसतं तर त्याच्या निवडीसाठी फारसा विचार करावा लागला नसता हे मंजूनं स्वतःशी कबूल केलं. दुसऱ्या दिवशी आणखी काही मुलांना बोलावलेलं होतं आणि सर्व उमेदवार संपले की शेवटी निकाल सांगायचा होता. संध्याकाळी काम उरकून हॉटेलवर परतताना पुन्हा एकदा मंजूला श्रीकांतची आठवण आली. श्रीकांत सध्या युरोपच्या दौऱ्यावर होता असं 4 दिवसापूर्वीच फेसबुकवर त्यानं पोस्ट केलं होतं. त्याच्याशी बोलायचं झालं तर तिथल्या घड्याळाचा विचार करून फोन लावावा लागणार होता. युरोपीय देश म्हणजे भारताच्या साधारणपणे 5 तास मागे असा हिशोब तिनं मनातल्या मनात केला. सिन्हानं भारतातल्या ऑफिसच्या काही अधिकाऱ्यांबरोबर डिनर ठरवला होता. 8पर्यंत तरी तिथं पोचायला हवं होतं. आपल्याला आज फार वेळ रेंगाळता येणार नाही असं तिनं गेल्याबरोबर जाहीर केलं. श्रीकांतला तिनं फोन लावला तेव्हा रात्रीचे 10:30 वाजले होते. तिकडून फोन उचलला गेल्यावर तिनं म्हटलं, हाय श्रीकांत, अरे आज एक गंमतच झाली म्हणून तुला फोन केला. प्लेझंट सरप्राईज. आत्ता कसा वेळ झाला तुला? आणि तुला आज ऑफिस नाही आहे का? श्रीकांतने विचारलं. नाही, मी ऑफिसात नाही आहे, मी चक्क भारतात आहे, इंटरव्ह्यू घ्यायला आली आहे. पण ऐक ना, एक मजाच झाली आज. बोल, मी ऐकतोय ना. अरे आज इंटरव्ह्यूसाठी माझ्याकडे कोण आलं असेल गेस कर. तुझी कोडी घालायची सवय जात नाही हं. अगं मी कसा गेस करणार, चल सांगून टाक पटकन. श्रीकांत पलीकडून म्हणाला, शौनक नाडकर्णी, आपल्या नाडकर्णी मॅमचा मुलगा. हे ऐकल्यावर पलीकडून श्रीकांतनं शिड वाजवली आणि पुढे हे ऐक, आज सकाळी मॅम मला भेटायला आल्या होत्या, चक्क माझ्याकडे वशिला लावायला. आता बोल. ऑफ ऑल पर्सन्स तुला अप्रोच व्हावं असं त्यांना वाटलंच कसं? हाय होप्स, श्रीकांत म्हणाला. अरे आता मी मिसेस आपटे आहे ना, माझ्या नावावरून त्यांना कळलंच नव्हतं मी कोण ते. मला भेटायला आल्या आणि मला पाहून त्यांचा चेहरा सपशेल पडला. काय आणि कसं बोलावं त्यांना समजेना. मला अगदी आतल्या आत गुदगुल्या होत होत्या. हसत हसत मंजूनं सांगितलं. मग तू पण ताणलं असेल त्यांना? श्रीकांतनं अंदाज केला. मी काय सोडते त्यांना? अरे मिसेस आपटे म्हणजे मी आहे हे अगोदर कळलं असतं तर त्या नक्की आल्याच नसत्या. काय झालं, काल आपल्या कॉलेजचे काही स्टुडंट्स इंटरव्ह्यूला आले होते. मी सहज म्हटलं की मी ह्याच कॉलेजची 5 स्टुडंट आहे. झालं, लगेच सगळीकडे बातमी पसरली. मग मॅडमच्या मुलांना त्यांना पाठवलं माझ्याकडे वशिला लावायला आणि ह्या आल्या. आयला कुठून आलं असं झालं असेल मॅमना. सिलेक्ट व्हायची जी काही थोडीफार आशा होती ना ती पण मावळली आता. श्रीकांतनं त्याचं मत टाकलं. अरे तू त्यांचा चेहरा पाहायला हवा होतास, मंजू हसत हसत म्हणाली. मला त्यांच्यापेक्षा तुझा ॲरोगंट चेहरा पाहायला जास्त आवडलं असतं असं बोलून श्रीकांत त्याच्या खास पद्धतीनं खिंकाळला. मला अगदी आसुरी आनंद होत होता. म्हणतात कशा, म्हणे माझ्या हातून चूक झाली, अन्याय झाला, त्याचा दुःख माझ्या मुलावर धरू नकोस. मग मी त्यांना म्हटलं, माझे बाबा कसे तुमच्यासमोर विनवण्या करत होते ते विसरू म्हणताय तुम्ही? मग आवाजी बंद. नंतर बराच वेळ कॉलेजमध्ये घडलेल्या त्या अपघाताविषयी, वर्गातल्या मुलामुलींविषयी त्या दोघांच्या गप्पा रंगल्या. पण शेवटी श्रीकांतनं कळीचा प्रश्न विचारला. बाय द वे, तो शौनक नाडकर्णी तुला कॅन्डिडेट म्हणून कसा वाटला? इज इट गुड? मंजूनंही प्रांजलपणे सांगितलं, ही इज गुड बट नॉट व्हेरी स्मार्ट. थोडा घाबरलेला, अवघडलेला वाटला. अगं ते ऑब्व्हियस नाही का? अगं त्याच्या आईचा वशिला आता डिस्क्वालिफिकेशन ठरणार आहे असं त्याला वाटलं नसेल का? तू त्याला सिलेक्ट केलंस की रिजेक्ट? अजूनही फायनल स्टेज आलेली नाही आहे. ही इज ऑन होल्ड. काय करावं अशा विचारात मी पडले. तुला काय वाटतं? मंजूनं श्रीकांतलाच विचारलं. श्रीकांत म्हणाला, मी त्याला पाहिलेलं नाही, पण एक गोष्ट नक्की, मॅडमनी काय केलं होतं याचा विचार न करता तू निर्णय घ्यावास. तो मॅडमचा मुलगा आहे हे समजा तुला माहीत नसतं तर तू काय केलं असतंस? आय डोंट नो. कदाचित मी त्याला सिलेक्ट केलं असतं. त्याचा ॲकॅडमिक परफॉर्मन्स छान आहे. नो डॉट्स, 4 वर्षांना पास्ड विथ डिस्टिंक्शन, मंजूनं सांगून टाकलं. आपल्यावर अन्याय झाला की काय वाटतं ते आपण दोघांनी अनुभवलेलं आहे. दुसऱ्या कोणाला विनाकारण तो अनुभव घ्यायला लावावा असं मला वाटणार नाही.
लकीली इन स्पाईट ऑफ एव्हरीथिंग आपलं फारसं नुकसान झालं नाही. आता ॲव्हेन्यूज वाढले आहेत, पण कॉम्पिटिशन आणखी वाढली आहे. या अलीकडच्या मुलांचे प्रॉब्लेम्स आपल्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचे झाले आहेत. सो असं म्हणून श्रीकांतनं वाक्य अर्धवट सोडलं. त्याला मी सिलेक्ट करावं असं तू सुचवतोयस का? मंजूनं विचारलं. तुझं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण मॅडमने आपल्या दोघांवर अन्याय केला होता. तू माझी आणि सत्याची पाठराखण केलीस, म्हणून तुला हकनाक त्यांच्या रोषाला बळी पडावं लागलं होतं. जर मी त्याला सिलेक्ट केलं तर एका अर्थानं मी आपल्या मैत्रीचा तुझा विश्वासघात करते असं मला वाटेल. या ऑफिशियल कामात तू आपली मैत्री आणू नकोस. एका डिझर्विंग कॅन्डिडेटला पर्सनल ग्रीव्हन्समुळे रिजेक्ट केल्यानं आपल्या मैत्रीला तू जागलीस असं मला वाटणार नाही. तू माझ्या जागी असतीस तर तुला वाटलं असतं का? श्रीकांतनं विचारलं. नाही, त्याला मी सिलेक्ट केल्यानं तुला नक्की राग येणार नाही आहे ना? म्हणजे माझ्या हातात संधी असून मी मॅमच्या अपराधाचा बदला घेतला नाही म्हणून तू नाराज तर होणार नाहीस ना? मंजूनं विचारलं. अगं, मॅम घाबरट होत्या. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्यावर अन्याय केला. ते समर्थनीय नाही आहे, पण समजूत घेता येण्यासारखं आहे. इथे तुझं मात्र काहीच टेकला लागलेलं नाही आहे. तू त्याला सिलेक्ट केलंस किंवा न केलंस तरी तुझं नुकसान काहीच नाही आहे ना? श्रीकांतनं तिला विचारलं. आणि माझा फायदाही काही नाही आहे. म्हणजे योग्य वागल्याचं मानसिक समाधान सोडलं तर. आता मी तुला स्पष्ट विचारते श्रीकांत, तू माझ्या जागी असतास तर तू काय केलं असतंस? बराच वेळ पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. फोन संपर्क तुटला की काय असं वाटून मंजूनं फोनकडे पाहिलं, पण फोन चालूच होता. बोल ना, तू काय केलं असतंस? तिनं पुन्हा विचारलं. बहुधा तू आत्ता जे केलंयस ना तेच मीही केलं असतं. तुझ्यावरच्या अन्यायाला मी परस्पर माफ करावं की नाही अशा संभ्रमात मीही पडलो असतो. मग तुला फोन करून मी तुझा सल्ला विचारला असता, निदान तुझ्याशी चर्चा तरी केली असती. श्रीकांतनं कबूल करून टाकलं. सो आय एम ऑन द राईट ट्रॅक. तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं रे. आता निशंक मनानं मला निर्णय घेता येईल. थँक्स. हे राईट रॉंग कोण ठरवणार? आपण दोघंही एकाच पद्धतीने विचार करतो एवढंच फार तर आपण म्हणूया. टेबलाच्या अलीकडे असताना काही किमान व्हॅल्यूज पाळाव्यात असं आपल्याला वाटतंय. असंच राहायचा आपण यापुढेही प्रयत्न करूया. यू आर राईट. गुड नाईट अँड थँक्स फॉर एव्हरीथिंग माय फ्रेंड. सेम टू यू. दोन्हीकडून फोन ठेवले गेले.